कोल्हापूरमध्ये सध्या एक वेगळंच आंदोलन पाहायला मिळत आहे। माधुरी हत्तीनीला पुन्हा कोल्हापूरला आणण्यासाठी सर्वपक्षीय मूक पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं होतं। या पदयात्रेत लहान मुलांपासून महिलांपर्यंत हजारो नागरिक सहभागी झाले होते। नांदणी गावातील प्रसिद्ध माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी आज सकाळी सर्वपक्षीय मूक पदयात्रेला सुरुवात झाली आहे। या पदयात्रेत लहान मुलांचा आणि महिलांचा लक्षणीय सहभाग होता। माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी नांदणीसह जिल्ह्यातून हजारोंच्या संख्येने सर्वधर्मीय नागरिक एकत्र आले होते। या पदयात्रेने कोल्हापूरकरांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली। काही जात नाही, कुणी हा सर्वधर्मीय, सर्व जातीचा, सर्व पक्षांचा, मुलांचा, महिलांचा, पुरुषांचा, सगळ्यांचा भक्तांचा मोर्चा आहे। याच्यामध्ये साधू संतही येणार आहेत आणि त्यामुळं आम्ही एक प्रातिनिधिक स्वरूपात माधुरीच्या वतीनं आम्ही दयेचा अर्ज महामहिम राष्ट्रपतींना करणार आहोत आणि शांततेनं करणार आहोत। मूक मोर्चा म्हणून इथं घोषणा नाहीत, काही नाही। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।